तर नमस्कार मित्रांनो, मी विपिन मावरे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। आणि आज आम्ही चाललो आहे कुठे रे, नाश्ता करायला चाललो आहे। पण जिथं चाललो आहे तिथं नाश्ता भेटत नाही माहीत नाही आहे, गॅरंटी नाही आहे, म्हणून सांगत नाही नाश्ता कुठे करायला चाललो। तर चला म्हटलं त्याच निमित्तानं एक ब्लॉग पण शूट होते, तर चल रे। हा तर भाई मनीष भाऊची कचोरी खाले आपल्याला जा लागते, पहिले तर जा लागते। काय चुकला का रे? हा तर मित्रांनो, मनीष भाऊची कचोरी जर तुम्हाला खायची असेल तर आपल्याला पहिले जा लागते जुनी अमरावती म्हणजे जवाहर गेटच्या अंदर। तर तुम्हाला दाखवतो आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जुनी अमरावती कशी आहे। तर चला पहा मित्रांनो, इथं लागला भाजी बाजार सकाळी, एकदम संडेला पण भाजी बाजार, नो सुट्टी। इकडे फुल बाजार, क्या बात। आदर्श हॉटेलच्या पुढं आज पहा अर्धे अमरावती इथंच एक्सप्लोर करतो मी। अतिशय सुंदर असं मार्केट सकाळी मॉर्निंगला भरते बाई इथं। वा वा, कधी या विकत घेऊन चालले जा। पहा चित्रा चौकातून तुम्हाला घ्या लागते लेफ्ट, आणि बरं मोची गल्लीतून जाणार आहे आपण। लय साऱ्या गल्ल्या गुल्ल्या इकडून जाता येते, अमरावती लय खतरनाक सिटी आहे भाई, लय खतरनाक सिटी आहे आणि सिंपल सिटी आहे आणि डेव्हलप सिटी आहे आपली। पोहून घ्या, किती मस्त रोड आहे। मार्केट सध्या बंद आहे आणि आज संडे आहे, ते मार्केट बंदच राहणार आहे असं वाटतं मला। पण अमरावतीतले लोक कष्टाळू आहे तर चालू करू शकते, काही सांगता नाही। हे दुकान हॅपी बर्थडे टू यू। तन्वीचे 200K चालू झाले आहे, अरे चालू नाही झाले आहे, तर इथून आपण सामान घेऊन जाऊ तिच्यासाठी आज। कॉंग्रॅच्युलेशन तन्वी, इकडे जायचं आपल्याला। हा तर हे आहे भाई जुना अमरावतीचं गेट, म्हणजे जवाहर गेट। आणि इथं आपण वाट पाहू आपल्या लोकांचं, म्हणजे तन्वी वगैरे पण येणार आहे आज कचोरी खाले, तर त्याची वाट पाहू आपण। मित्रांनो बघा, हा आहे अमरावतीचा सराफा बाजार। इथं तुम्हाला जर चांदी सोने वगैरे जर घ्यायचे असेल तर तुम्ही या एरियात येऊ शकता। इथं दुकानं आहे। आणि काय आपण चोराला टिप देऊ राहिलो का? नाही सॉरी, चोट्टेच्या ढुंगणारे देतील, रात्री पोलिसच्या ड्युट्या कडक राहते इथं। आणि इथं आहे मनीष भाऊची कचोरी, इथंच आहे काय? आज जमलं बाबा, भाग्यानं आज गर्दी कमी दिसून राहिली, खायला भेटणार आहे 4-5। तुला काय पाहिजे? तुला पाहिजे काय पाहिजे तुला? इले एक प्लेट उपमा देऊन देतो तिकडे। हे मंगरूळ वडा, एले काय म्हणते रे? एले काय म्हणते? मंगरूळ आणि याला गेला काय मंगरूळ म्हणते? मंगरूळ वडा ना, मंगरूळ पीर वडा, मंगरूळ वडा। मित्रांनो हे आहे मनीष भाऊची कचोरी। आणि इथं पहा रोज भयानक अशी गर्दी असते इथं। आज तर संडे आहे, नशिबानं आज मला कचोरी इथं भेटणार आहे। भेटेल कारण की मी 4 वर्षापासून म्हणजे येतो तेव्हा संपलंच राहते। युराला वेटिंग आहे आणि धन्यवाद तू याच्यानं आज यायला भेटलं। आणि कॉंग्रॅच्युलेशन, तुझे 200K कम्प्लीट झाले त्याबद्दल। आणि पार्टी हा खूप मोठा आहे, सांग काय पाहिजे? 1 2 3 4 5 6 3 पिझ्झा आज। बिल तू याच्यातून गेलं पाहिजे हा मंगरूळा म्हण मग। अबे मला तर मन खाय म्हणून येतं पाय ना यार, मस्त आहे म्हणते, म्हटलं काय म्हणतं, म्हटलं खाय खाना। पहले इसकी 3 प्लेट कचौरी बांध, 4 प्लेट इसकी 5 प्लेट कचौरी बांध। काय तेरे गिले पड़े? 1 प्लेट है क्या? 4 प्लेट गिलावड़ा बांध दो ना भैया। ओ मनी को ये पहले इसको 3 प्लेट दिया क्या? और क्या होना? और क्या है क्या कचौरी इसमें? मेरी 4 प्लेट बांध दो कचौरी, 1 प्लेट नहीं मैं खाई नहीं रहा कुछ। मनीष भाई 3 कचौरी गिला। तो पहा मित्रांनो कशी भयानक गर्दी आहे। हे काय कचोरी आहे, पुढं सरकत चालू आहे इथं, बढिया। आणि इकडे आमची कचोरी रेडी झाली आहे इथं। चालू केला का रे? धोकेबाज। कशी आहे रे कचोरी? खाऊन तर घे पहिले, खायच्या पहिलेच बोट पुरी प्रॅक्टिस झाली आहे ना, खायच्या पहिलेच असा हात करायला लागते वा। हुशार आहे तू, नाही खात का कचोरी? बघा मित्रांनो, कधी जर तुम्हाला यायचं असलं तर तुम्ही येऊ शकता। ऍड्रेस तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितलंच आहे मी। आता तर मला माहित नाही ऍड्रेस कसा आहे रे याचा, सांग ना। मस्त ऍड्रेस, जवाहरगडच्या अंदर आल्यावर सराफाला नाश्ता कोणी सांगतो हो काय फेमस? ओके, मनीष भाऊचा नाश्ता आता मी खातो। बस 5 झाले ना?
अरे वा. तर बघा आज तन्वीसाठी खूप चांगला दिवस आहे. आजचा दिवस इतिहासात नमूद केला जाणार आहे तन्वीच्या चरित्रात, कारण की आज तिचे 200K झाले आहे. आणि हे बघा कान्याच्या घरची चेरी हस्कीच आहे ना. नाही रे मग चेरी सिजू का. आणि बघा खूप गोड आहे पण ती. तिनं खाऊन पाहिली आहे. आणि गोड लागेल. हो, तर आज आम्ही इथे काही कॉन्टेंट बनवणार आहे आणि त्यासाठी आमचं एक मीटअप झालेलं आहे. असं महिन्यातून आमची मीटअप होतच राहतात, दिवसातून रोज होतात, कारण की मीटअप शिवाय रोजीरोटीच नाही ना. हो स्ट्रगल आनंद स्ट्रगल असं काहीतरी मला ते मनात थॉट म्हणत होतो पण गेलो. अशी लाईन काहीतरी म्हणणार होतो मी, पण जाऊ द्या. ठीक आहे, स्ट्रगल आनंद स्ट्रगल. म्हणजे तू म्हणजो की मॅडम या कॉलनीत माझ्या एवढं कोणीच गुटखा खात नाही, मला द्या तुम्ही 1000 रुपये. असं समजू शकली तुझी. ठीक आहे ठीक आहे, चलो अब लगाते अँगल. मॅडम मी हा ठीक आहे. तर मित्रांनो बघा, इथं आमचा 2 व्हिडिओ झालेले आहे. असंच आम्ही भेटत असतो कधीतरी आणि खूप सारे व्हिडिओ शूट करून घेत असतो आणि कमर्शियल व्हिडिओ पण असेच शूट करतो आम्ही. म्हणजे एका कामात 10-15 कामं होऊन जाते आणि 10-15 वर्षाची कमाई आम्ही एकाच दिवसत करून घेत असतो. आज जसा माझा व्हिडिओ होऊन जाईल, जे पैसे येणार आहे आम्हाला प्रमोशन शूट होऊन त्याबद्दल, त्याच्यातून आम्ही 2 प्लॉट घेणार आहे. आणि फॉर्च्युनर सध्या फॉर्च्युनर नाही येणार आहे, करून ठेवलंय नेक्स्ट मंथमध्ये. अच्छा फॉर्च्युनरला थोडा टाइम लागेल. आम्ही प्लॉट घेऊन घेतो आता. जे कमर्शियल आमचे आता जे व्हिडिओ प्रमोशन शूट केले आहे त्याच्यातून आम्ही 2 तर घेऊ शकतो ना. 2 फॉर्च्युनर 2 प्लॉट. अच्छा, मग बजाज किलोनामधून घ्यायचं की नमुना गल्ली किलोनामधून गाडगे महाराज डिस्काउंट सध्या चालू आहे. शर्राची बंदूक घ्यायची. हा, तर मित्रांनो इथं आम्ही केक घ्यायला आलो. तर भाई आज तन्वीचे 200K झाले, तर सेलिब्रेशन करायला लागते यार. आणि काय तन्वीला खुश ठेवावं लागते. आपला बिझनेस टीचर चालू आहे, धंदा बिंदा पण पडला तर केक खाऊ घालतो, तिला खुश ठेवावं लागन. तर याच्यातला तिला कोणता तरी चांगला बेस्ट असा केक घेऊन देऊ आपण. चलो, तुम्हाला कोणता आवडला याच्यातला कमेंटमध्ये सांगा मला. तर हा बटरस्कॉच आम्ही सिलेक्ट केला भाई केक. खूप सारे केक आहे, बट आम्हाला हा आवडला. आणि एक चॉकलेट पण देऊन द्याल काका. फ्लेवर कोणतं हर दिन ये जाए आज का दिन फास्ट में जाए. याच्यात तर वेगळं येईन ना. बार आपण म्हणू शकत याच्यात. बार नाही, बार पेक्षा अजून वाढत जाए. 200 400K होए. तुम करो प्रगति ऐसी कि 1 मिलियन हो जाए. ओ 200K to you. ओ 200K to you. ओ 200K to you. ओ 200K to माझा केक सोबत फोटो काढू शकतो ना बाहेर प्लीज. कापू टक 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 टाळ्यात वाजवले. भाई पूर्ण पेमेंट झालं पाहिजे. पहिले घेऊयाला. पहिला घास कॅशियरला. ठीक आहे, स्वीट लोकांना स्वीट केक, कारण आज तुमच्यामुळे माझी इंस्टाग्रामची 2 लाख फॅमिली कंप्लीट झालेली आहे. असंच प्रेम देत राहा, असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू. तुला पण वेलकम. या केक खायला घ्या.